त्यात कोणताही प्रश्न आला तरी तो आत्मविश्वासाने सोडवता येईल, त्यासाठी एक पक्की रणनीती तयार करूया. बऱ्याच जणांना हा विषय थोडा अवघड वाटतो, पण खरं सांगायचं तर हे काही सामान्य आणि टाळता येणाऱ्या चुकांमुळे होतं. याला असं समजा की हे आपले एक परीक्षेच्या आधीचं खास कोचिंग सेशन आहे. आपण आधी चुका कुठे होतात ते शोधू आणि मग त्या सोडवण्याच्या तंत्रात मास्टरी मिळवू. ठीक आहे, तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे बघूया की परीक्षेच्या वेळी घाई गडबडीत नेमक्या कोणत्या चुका होण्याची शक्यता असते, म्हणजे आपण त्या टाळू शकू. या 5 चुका आहेत ना, या सगळ्यात जास्त वेळा होतात. यांना ओळखणं हीच आपली पहिली पायरी आहे. आता यातलीच एक चूक म्हणजे विभाजक गुणधर्माचा चुकीचा वापर. यावर जरा बारकाईनं लक्ष देऊया, कारण इथे खूप गोंधळ होतो. आता इथे बघा, ही एक छोटीशी चूक आणि उत्तर पूर्णपणे चुकतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंसाबाहेरच्या संख्येने कंसाच्या आतल्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं, फक्त पहिल्या पदाला नाही. ओके, तर चुका कळल्या. आता बघूया आपली मुख्य रणनीती काय असली पाहिजे. पण त्याआधी समीकरणाचं उत्तर म्हणजे नक्की काय असतं ते समजून घेऊया. हे चित्र बघा. इथे 3 शक्यता दिसतायत. 2 रेषा एकतर एकमेकांना एका बिंदूत छेदतात, म्हणजे एक उत्तर मिळतं, किंवा त्या समांतर असतात, म्हणजे कधीच भेटत नाहीत आणि उत्तर मिळत नाही, किंवा त्या एकच रेषा असतात, म्हणजे अनंत उत्तरं मिळतात. आपला ध्येय काय आहे? तर तो छेदनबिंदू शोधणं. अर्थात जर तो असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर रेषा एकमेकांना भेटतात की नाही. जर त्या भेटत असतील, मग एकदा किंवा अनेकदा, तर उत्तर शक्य आहे, म्हणून ती प्रणाली सुसंगत आहे. आणि जर त्या रेल्वेच्या रुळांसारख्या समांतर असतील, म्हणजे त्या कधीच भेटणार नाहीत, तर ती प्रणाली विसंगत आहे. आपल्याकडे 2 मुख्य हत्यारं आहेत, आदेश आणि निरसन. हा तक्ता आपल्याला सांगतो की कधी कोणतं हत्यार वापरायचं म्हणजे उत्तर पटकन आणि सोप्या पद्धतीने मिळेल. योग्य पद्धत निवडली ना की समजा अर्धं काम झालंच. चला, आता आदेश पद्धत कशी काम करते ते बघूया. ह्या 4 सोप्या पायऱ्या वापरून आपण टप्प्याटप्प्याने उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे बघा, हे एक टिपिकल परीक्षेचं गणित आहे. दुसऱ्या समीकरणात बघा, आपण x किंवा y ला किती सहज वेगळं करू शकतो, म्हणून इथे आदेश पद्धत वापरणं सोपं जाईल. आता वळूया निरसन पद्धतीकडे. जेव्हा चलं एकाखाली एक व्यवस्थित मांडलेली असतात, तेव्हा ही पद्धत खूपच प्रभावी ठरते आणि वेळ वाचवते. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर दुसऱ्या समीकरणाला 2ने गुणणं. असं केल्यामुळे काय होतं, तर yची पदं म्हणजे अधिक 4y आणि वजा 4y एकमेकांना कॅन्सल करतात आणि आपलं काम सोपं होतं. ठीक आहे, तर बेसिक गोष्टी आता पक्क्या झाल्यात. आता जरा पुढच्या लेव्हलची थोडी गुंतागुंतीची गणितं बघूया, जी तुमची खरी समज तपासण्यासाठी तयार केलेली असतात. कधीकधी काही समीकरणं पहिल्यांदा बघितल्यावर रेषीय वाटतच नाहीत. जसं की हे अपूर्णांक बघून घाबरायचं नाही. यात एक सोपी रेषीय प्रणाली लपलेली आहे, आपल्याला फक्त ती शोधायची आहे. इथे एक खूप भारी ट्रिक वापरायची आहे. जो भाग सारखा येतोय, म्हणजे इथे 1/x-1, त्याला एका नवीन चलाने बदलायचं. मग नवीन चल म्हणजे u आणि v वापरून सोपं समीकरण सोडवायचं आणि शेवटी u आणि v च्या किमती परत टाकून x आणि y काढायचे. आणि आता शाब्दिक उदाहरणं. परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न. ह्यात सगळ्यात अवघड काय असतं माहिती आहे, तर त्या शब्दांना गणिताच्या भाषेत म्हणजे समीकरणात मांडणं. पण काळजी करू नका, ही एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत आहे. असं केलं की अंदाजाने काहीच करायची गरज नाही. एकदा समीकरण तयार झालं की गणित एकदम सोपं होऊन जातं. चला, आता आपण जवळजवळ सगळं कव्हर केलं आहे. शेवटी परीक्षेच्या आधी एक पटकन नजर टाकण्यासाठी एक चेकलिस्ट बनवूया. उत्तर फायनल करण्याआधी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. आपण सुरुवातीला ज्या चुकांबद्दल बोललो होतो त्या टाळल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी ही चेकलिस्ट खूप महत्त्वाची आहे. तर आता विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर असं गणित येईल, तेव्हा तुम्ही कोणती पद्धत वापराल. लक्षात ठेवा, फक्त उत्तर काढणं महत्त्वाचं नाही, तर तिथे पोचण्याचा सगळ्यात सोपा आणि